हरी साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार। हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार। तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार। शांतम शाश्वतम प्रेयमनगम निर्वाण शांतिप्रदम, ब्रह्मा शंभु फणींद्र सेव्य मनीषम, वेदांत वेद्यम विभुम, रामाख्यम जगदीश्वरम सुरगुरुम माया मनुष्यम हरिं। वंदेहम करुणाकरम रघुवरम भूपाल चूडामणि, नान्यास्पृहा रघुपतिर्हृदये स्मदीये, सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा। भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्भरामे, कामादिदोषरहितं कुरु मानसं। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि, बरनौ रघुबर विमल जसु, जो दायक फलचारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमीरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार। सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी मंगल मंगल प्रभु सुदशरथ अजय हातभार पुढे केला पाहिजे, तर का नाही आपण पुढे आलं पाहिजे, अत्यंत सामान्य आहे। म्हणून शरदराव आपणास वंदन करतो। सगळीच मंडळी या ठिकाणी माझ्या जीवाभावाची आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे गजानन भाऊ असेल, एकनाथराव असेल, आमचे जितेंद्र सरपंच आत्ता इकडे केंदळी पोखरीला काल्याला बरीचशी तरुण मंडळी तुम्ही आला होतात, सगळ्यांनाच धन्यवाद देतो। सगळी जीवाभावाची आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो। कीर्तनाच्या साथीकरता माझे जिवलग अतिशय गोड व्यक्तिमत्व आमचे जगन महाराज आगाव, अतिशय गोड गाणंही गोड कीर्तन करतात, गोड स्वभाव आहे। आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। इकडे असणारे आमचे अंगद महाराज, अतिशय ताकदीचा आवाज आहे, आपणासही या ठिकाणी वंदन करतो। सगळीच मंडळी, टाळकरी मंडळी, सगळ्यांना धन्यवाद। गावातलीच नायबराव आपणासे, नायबराव महाराज आपणासही वंदन करतो। सगळी संस्थेतली लेकरं आहे, सोबदार अतिशय गोड आहे। इकडे हे गोड जे लेकरून असते सतीश बाबांच्या संस्थेतील गोड लेकरू आहे। आमचे कार्तिक महाराज, इतका सुंदर ताल, किती असं जबरदस्त आहे, अतिशय छान। भविष्यात नक्की इंदुरीकरसारखी सगळे ताल आहे अंगात असे जबरदस्त आहे, अतिशय गोड आहे, छान। आपणासही वंदन करतो। इकडे ज्यांचा मृदंग आपण ऐकत आहात, अतिशय समर्पक अशी साथ आहे आमचे महेश महाराज, आपणासही वंदन करतो। छान आपली साथ आहे, अतिशय गोड आहे, दोनही हाताने आपण चांगलं वाजवत आहेत, आपणासही वंदन करतो। सगळी मंडळी, सगळ्यांनाच धन्यवाद देतो। सिस्टम घडो आचोच, अतिशय सुंदर सिस्टमवाले दादांना पण त्या ठिकाणी धन्यवाद देतो। सर्व शत्रुविंद महिला मंडळ सर्वांच्या चरणारविंद विनम्र भावे अभिवादन। चित्रीकरण करण्याकरता दोनही दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद देतो। सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो। तुमचं नाव? श्रीधर सर, आपणासे वंदन। सगळी मंडळी, तुम्ही? प्रल्हाद सर, सगळ्यांनाच धन्यवाद। तुम्ही? शेषराव पिशे, सगळेच मंडळी परिचित आहे, सगळ्यांनाच धन्यवाद देतो। तुमचं नाव घेतो,
पण उखाणा घेऊन घेतो. धनेश्वरांच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो, छत्रपतीचा मान राखून. विठ्ठल विठ्ठल. बस बस, अतिशय गोड. खरं तर एवढं जे जंगी स्वागत, आल्यानंतरचे जे स्वागत आहे, हे आमच्याकडे काही नाही. ही सगळी उपकार आमच्यावरती कुणाचे असेल तर ही ज्ञानोबा तुकोबरायांचा उदो उदो आम्ही करतोय, म्हणून तुम्ही आमचं स्वागत करतात. नंतर आमच्याकडे काय आहे. शरदरावांची इच्छा आहे, कठीण काळामध्ये, कठीण परिस्थितीमध्ये ज्या मातामाऊलींनी साथ दिली, त्या मातामाऊलीचा त्यांना सन्मान करायचा आहे. तर त्यांनी समोर यावं अशी मी विनंती करतो. सुरुवातीला 1-2 मिनटं त्यांचा सन्मान सुरुवातीला घेऊया. काय नाव आहे त्यांचं? द्वारकाबाई. आईसाहेब समोर या. या. शरदराव तुमचा सन्मान करणारे. त्या आईबद्दल त्यांच्या 2 शब्दातल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे. एक सुरुवातीला त्या भावना त्यांच्या व्यक्त केल्या आहेत, त्या मी वाचून दाखवतो. त्यांनी ट्विट केलेलं आहे. अशी एक म्हण आहे, कामापुरता मामा, याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल. विको कमी करा. पण या म्हणीला चूक ठरणारी शरद पाटील आहे. ऐका ऐका, फार गोड लिहिलेलं आहे त्यांनी. एकेकाळी याच कुटुंबाची हलाखीची परिस्थिती खूप बिकट होती. त्याही काळात मायेचा पाझर म्हणून त्यांना सुखदुःखात धावून येऊन मदत केली, ती म्हणजे श्रीमती द्वारकाबाई काशीराव सरकटे यांनी. घासातला घास या व्यक्तीला दिला आणि शरदराव पाटलांना ती साथ दिली व त्यांना धीर आला. अशा या महान माय माऊलीचा शरद पाटीलांच्या हस्ते सन्मान झालेला आहे. त्याही काळात लोकांना वाटायचं या कुटुंबाकडे कसं होईल, पण आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाची चाले ना. तुकोबरांच्या म्हणण्यानुसार ज्याचे कर्म तसं त्या ठिकाणी परिस्थिती मिळत असते. म्हणून अशा परिस्थितीत धनेश्वर महाराजांच्या आईभावांची साथ होतीच, पण या मायेचा पाझर म्हणून श्रीमती द्वारकाबाई काशीराव सरकटे, त्यांचा मुलगा पुरुषोत्तम काशीराव सरकटे यांनी शरद पाटील यांना 7 वर्षाचा असताना, ज्यावेळेस पाण्यात डुबत असताना त्यांना वाचवलं. शरद पाटील त्यांची खूप ऋणी आहे असं त्यांचं वक्तव्य आहे या ठिकाणी. महाशिवरात्रीच्या उत्सवनिमित्त तसेच शरद पाटील यांचे गुरुवर्य, माझा उल्लेखही त्यांनी केलेला आहे. त्यांच्या कीर्तनात त्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. अतिशय गोड, वेळ काळ बसून राहत नाही असं शरदरावनी छानसं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता शरद पाटील चांगल्याला टक्कर देऊ शकतात. वा, चांगल्याला टक्कर देऊ शकतात. म्हणून म्हणायचं आहे, आले 100 गेले, पण शरद पाटील तुम्ही एकच नंबर आहात. वा, अतिशय गोड. शरद पाटील, खरं तर तुम्ही त्या माता माऊलीबद्दल ऋणी आहात. काय माहिती का, माणसाने जीवनात कधी फाटलेल्या चपलीला आणि शिळ्या भाकरीला कधी विसरायचं नसतं. भाकर काल जरी शिळी होती, पण तिने आपली काल साथ दिलेली आहे. चप्पल काल जरी तुटलेली होती, तिनं कधीतरी आपल्याला साथ दिलेली आहे. म्हणून या माता माऊलीच्या ऋणातून उतराई होण्याकरता शरदरावनी त्यांचा चांगलासा साडी चोळी देऊन सन्मान केला आहे. खूप खूप धन्यवाद. विठ्ठल शरदराव, तुमचं अंतकरण मोठं आहे. देने के दिन होते लेकिन देने का दिल नहीं होता. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा चिंता न करता निवडलेला आहे. ऐका, या अभंगामध्ये तुकोबराय संतांच्या जीवनातील क्रांती प्रगट करतायत. अर्थात तुम्ही क्रांती बघितली, ज्ञानोबारायापासून तर सद्गुरू जोग महाराजांपर्यंत सकल संतांनी क्रांती केली. ज्ञानोबारायांच्या जीवनातली क्रांती तुम्हाला माहीत आहे. ग्राउंड लेवलपर्यंत परमार्थ पोहोचवला असेल, ही उपकार कुणाची असेल तर ती ज्ञानोबारायांची उपकार आहे. तळागाळातला समाज पिटू भक्तीचा डांगोरा त्या काळात ज्ञानोबारायांनी संस्कृतमधील ग्रंथ, संस्कृतमधलं ज्ञान मराठीत रूपांतर केलं. ज्ञानोबारायांचा अधिकार सामान्य नाही.
त्यापूर्वी त्या समकालीन लोकांना संस्कृत भाषा कळत नव्हती, म्हणून ज्ञानोबरायचे उपकार समाजावरती काही सामान्य नाही आहे. संस्कृतमधला ग्रंथ मराठीत रूपांतर केला. संस्कृतमधल्या आपल्याला शिव्या कळत नाही तर संस्कृतातल्या ओव्या काय कळणार आहे? हा, देऊ का एक दोन ओव्या? ओव्या. हा, ज्ञानोबरायांचा अधिकार म्हणजे सामान्य नाही. 18 पगडच्या जाती एकत्रित करून या संप्रदायाचं उभं स्वप्न, परमार्थाच्या उन्नतीच्या प्रवास त्या दिशेने कसा होईल ही ज्ञानोबरायांची स्वप्न आहे. अधिकार ज्ञानोबरायचा सामान्य नाही. आज आपण ग्रॅज्युएट झालो, कुठल्याही नोकरीला लागायचं म्हटलं की तुमची कास्ट विचारल्या जाती, तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहात. पण ज्ञानोबरायांनी अशी क्रांती केली, 18 पगडच्या जाती एकत्रित केल्या. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळवली मांदी वैष्णवांची. हे ज्ञानोबरायांचं संप्रदाय करता सामान्य ज्ञान आणि सामान्य योगदान नाही आहे. म्हणून खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांनी जीवनात क्रांती केली. नामदेव महाराजांनी क्रांती केली. नामदेव महाराजांची क्रांती म्हणजे सामान्य नाही. वारकरी संप्रदायाचा पताका गुमानपर्यंत पोहोचवला. ही नामदेव महाराजांच्या जीवनातली ही सामान्य क्रांती नाही आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार सामान्य नाही. वेदांत अगदी तुम्हा आम्हाला पचनी पडेल या अर्थात वेदांत देखील सामान्य भाषेत लोकांना पचनी कसा पडेल हे नाथ महाराजांनी त्या काळात केलं. प्रपंच परमार्थस्य संयोगेन सत्कृताः प्रतिष्ठानस्य देवाय एकनाथाय ते नमः. प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा समन्वय साधत जगासमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवला ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कूटाभंग असेल, आनंदी लहरी असेल, चिरंजीव पद असेल, शुकाष्टक असेल, एकनाथी भागवत असेल, रामायण असेल, सामान्य ग्रंथ तुमच्या आमच्या पुढ्यात दिले नाही. नाथांचे उपकार या समाजासाठी काही सामान्य नाही आहे. नाथ महाराजांची क्रांती, निळोबरायांची क्रांती, तुकोबरायांना परत बोलावलं, सामान्य अधिकार नाही. गवळणी या निळोबरायांच्या फार कर्णमधुर, सामान्य क्रांती नाही आहे. भगवान बाबांचं जीवन सामान्य क्रांती नाही. बैसोनी पाण्यावरी ज्ञानेश्वरी हे सामान्य नाही आहे. ही अवतारी महात्म्य. सामान्य माणसाला जे शक्य झालं नाही ते करून दाखवलं म्हणजेच अवतारी महात्म्य म्हणावं लागेल, म्हणजेच अवतारी आहे. आजही बरीचशी माणसं ट्विट करतात की मोदी साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार, किंवा म्हणतात बरीचशी लोक सामान्यांना जे शक्य झालं नाही ते करून दाखवलं म्हणून त्यांना छत्रपती म्हणतात, म्हणून त्यांना म्हणतात. जे इतरांना शक्य नाही ते करून दाखवणं म्हणजे खऱ्या अर्थाने क्रांती आहे. ती संतांच्या जीवनात तुकोबरायांनी खरी क्रांती केली, सामान्य नाही. वेदाचं मनोमंथन करून तुमच्या समोर गाथा दिला. 4 वेद मनोमंथन केलं, तुमच्या आमच्या पुढ्यात गाथा दिला. एक एक शब्दामध्ये आहे माझा रमाकांत. तुम्ही बस लावली इकडे? वा. कुठले तुम्ही? जालन्याचे आहेत. वा. पण कीर्तनाची आवड आहे म्हणून इथपर्यंत येऊन बसलात. दिवसभर थकलेला आहे, पण परमार्थ ऊर्जा ही अशी आहे. परमार्थातली ताकद ही काही सामान्य नाही आहे. काही ताकद सामान्य नाही आहे. लाखो रुपये रोज कमवू द्या माणसाला, पण समाधानाचं क्षेत्र म्हणजे फक्त परमार्थाचं व्यासपीठ आहे, अन्यथा दुसरं व्यासपीठ या जगाच्या पाठीवरती नाही आहे. परमार्थात एन्जॉय करा, परमार्थात एन्जॉय करा. एन्जिओग्राफी करण्याची गरज पडणार नाही. विठ्ठल तुकोबरायांसारखं वैराग्य, तीव्र वैराग्य, सामान्य वैराग्य नाही तुकोबरायांचं. वैराग्य म्हणजे सामान्य नाही. बोलता वाट चाले सोपे, करणी करता नवे वैराग्य सोपारे. बायकोचा त्याग केला म्हणजे कुणी ब्रह्मचारी होत नाही. देशाचा त्याग केला म्हणजे कुणी वैराग्यवान होत नाही. नवे ब्रह्मचार्य बाईलेच्या त्यागे, वैराग्य वाहुगे देश त्यागे. विषयातले दोष दिसले की माणसाला वैराग्य निर्माण होतं. खिरीत शेंबूड पडलेला आहे हे ज्याला माहीत नाही तो वाट्या भरू भरू आणतो, पण ज्याला खिरीत शेंबूड पडलेला आहे हे माहीत आहे तो खीर पेणार नाही. जंगलाला लागलेली आग पक्षाला सांगावं लागत नाही, जंगलाला आग लागलेली आहे, आपोआप उडून जातात. तसं विषयातले खऱ्या अर्थाने दोष दिसले की चांगला माणूस आपोआप दुरावतो. विठ्ठल विठ्ठल. वैराग्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी कानपुराकडे सोनं मोहर नजराणा पाठवला, पण ते स्वीकारलं नाही, नाही स्वीकारलं. अभंग 9 अभंग नोट करून दिलेत. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा, काय कळले ते उदार, साठी परिसाची गार. सोने आणि माती आम्हा समान ही चित्ती, मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव.
गेली मोह आणि आशा, आम्हा कळी काळाचा फासा, तुका म्हणे दिले घरी वैकुंठ सावळे. हे ज्यांचं जीवन होतं ना ते जगद्गुरु तुकोबर आहे. आठवलं म्हणून सांगतो वजर सरकटेकर, ऐकणारी जरा चांगली मंडळी ऐका ऐका. तुकोबरायांचं वैराग्य म्हणजे सामान्य नाही. एका व्यक्तीने 40गावमध्ये घडलेली घटना आहे. ज्ञानोबा तुकोबरायचं मंदिर बांधलं आणि मूर्ती बनवण्याकरता उत्तर प्रदेशमध्ये गेला. उत्तर प्रदेशला गेला, मूर्ती बनवली, ज्ञानोबरायची मूर्ती बनवली, फार सुंदरशी आखीव रेखीव धवल वस्त्र, अतिशय सुंदर अशी मूर्ती बनवली. ज्ञानोबरायच्या फेट्याला त्या मूर्तिकाराने सोन्याचा गर दिला. तुकोबरायच्या फेट्याला सोन्याचा गर दिला जातोय, तर तुकोबरायच्या फेट्याला सोन्याचा गर चिटकत नाहीये. मूर्तिकार परेशान झाला. मैं कितनी साल से मूर्ति बना रहा हूं, 10-15 साल हो गए, लेकिन कौन सी ऐसी बात है. नाना प्रकारची साधनं केली तिने, अनेकशी केमिकल चिटकवली, पण सोन्याचा गर चिटकत नाहीये. सोन्याचा गर चिटकत नाहीये. त्यावेळेस तो जो भक्त होता मूर्ती आणायला गेला, त्याने उत्तर दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सोनं मोहर नजराना पाठवला होता तो तर नाही स्वीकारला तुकोबरायांनी. अरे तुझा एवढा एवढा सोन्याचा गर स्वीकारणार आहे का? एवढा एवढा सोन्याचा गर स्वीकारणार आहे? सोने रुपये मृत्यू समान द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ, विटाळ. सामान्य वैराग्य नाहीये, सामान्य वैराग्य नाही. कोरोनात सरपंच 2च वर्ष कोरोना बंद पडला तर बऱ्याच जणांनी धोत्र घालाय सोडून दिले. येणाऱ्या काळात भविष्यात जर 2-5 वर्ष कोरोना राहिला तर हे धोत्राच्या गाठी बांधायचं विसरायचो आम्ही. सामान्य नाही. 1000 कमी दिले तर आम्ही मागं फोन लावतो. पण ते तुकोबरायांचं वैराग्य ही सामान्य नाही. जगायला शिकवलं. मम्माजी भावानी किती त्रास दिला, पण तरी देखील दुसऱ्या दिवशी पाय दाबायला जातायत. ही संतांची शिकवण आहे. आम्हाला जगायला शिकवलं. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया जगायला शिकवलं आम्हाला. तुमच्या जीवनात किती शत्रू येऊ द्या, गगन में जितने तारे होय उतने शत्रु होय. ऐका ऐका, गगन में जितने तारे होय उतने शत्रु होय, लेकिन जिसके ऊपर प्रभु राज की कृपा उसका बाल न बाका होय, उसका बाल न बाका होय. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला जगायला शिकवलं, क्रांती करण्याकरता शिकवलं. जीवनाचा प्रवास तुमच्या जगण्याची देखील चर्चा झाली पाहिजे सरपंच, आणि तुमच्या मरणाची देखील चर्चा झाली पाहिजे. जगण्याची देखील चर्चा व्हावी माणसाची, आणि मरणाची देखील चर्चा व्हावी. असं काहीतरी लिहून ठेवावं की लोकांनी वाचलं पाहिजे. असं काहीतरी लिहून ठेवावं की लोकांनी वाचलं पाहिजे. नाहीतर असं काहीतरी जगावं की लोकांनी तुमच्याबद्दल लिहावं. कळतं तर बघा, त्रास करू नका. तुकोबराय असं जगले नाही, तुकोबरायांनी असं लिहून ठेवलं. आजही लोक गाथा वाचतायत. भगवान बाबा असं जगले. आजही लोक त्यांचा आत्मचरण करून जीवन जगतायत. संतांचं सामान्य योगदान नाही आहे या मातीकरता, सामान्य योगदान नाही. जगण्याची चर्चा व्हावी आणि मरणाची देखील चर्चा व्हावी. काही माणसं मेल्यानंतरही मरत नाही हो, ही त्यांच्या जीवनातली विशेषता आहे महाराज. माणसाने काम असं केलं पाहिजे माऊली की नाव झालं पाहिजे. काम असं करा की नाव झालं पाहिजे. नाव असं करा की कामच झालं पाहिजे. कळतं तर बघा, त्रास करू नका. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद लोगों के दिल में जीवित रहना किए हुए कर्मों की बात है, किए हुए कर्मों की बात है. चांगलं जगता येईल का? अहो जिवंत पशु पक्षादिकांनाही मिळालेला आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान, 184 योनी फिरता दुःख भोगिले तदनंतर मिळालंही हे. पण त्या पलीकडचं जीवन, कुत्रे मांजरेही जगतात, पण त्या पलीकडचं तुमचं माझं जीवन आहे. मानवी जीवन हे विशिष्ट ध्येयासाठी मिळालेलं आहे. तर मानवी जीवनाचा प्रवास हा विशिष्ट ध्येयासाठी असला पाहिजे. मानवाचा दानव झाला तर मानवी जीवनाचा पराभव होईल. मानवाचा महामानव झाला तर चमत्कार होईल.
पण मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा, मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा. मानवाचा दानव होणं हा मानवी जीवनाचा पराभव आहे. मानवाचा महामानव होणं हा चमत्कार आहे. महामानव 100 वर्षानंतर, 500 वर्षानंतर, 200 वर्षानंतर महामानव जन्माला येतात. महामानव होणं शक्य नाहीये. किती पैसा दिला म्हणजे भगवान बाबा पाहायला मिळतील आम्हाला, किती पैसा दिला म्हणजे वामन भाऊ महाराज आम्हाला पाहायला मिळतील, किती पैसा दिला म्हणजे रंगनाथ गुरुजी परभणीकर पाहायला मिळतील, किती पैसा दिला म्हणजे भगवान बाबा अटळकर पाहायला मिळतील, किती पैसा दिला म्हणजे लहूजी शूरवीर लहूजी महाराज आम्हाला पाहायला मिळतील, किती पैसा दिला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पाहायला मिळेल, नाही मिळणार. मी एक नाव पुढे घेतो, सगळ्यांनी तेच नाव पाठीमागं म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. लबाडीपणा केला तुम्ही. मी म्हटलं मी जे नाव पुढे घेतो तेच तुम्ही पाठीमागं म्हणा, पण का जय म्हटलात? आजही त्यांचं नाव कानावरती पडलं की तुमचं माझं रक्त सळसळ करतं, झुरतंय ना त्यांच्याकरता. माझ्या राजार माझ्या शिवबार शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजार माझ्या शिवबार. असं जगलेत. शिवजयंती नाचून साजरी करू नका हो, शिवजयंती वाचून साजरी करा. विठ्ठल विठ्ठल. महामानव सध्या महाराष्ट्रात महामानव नाही पाहायला मिळत. माय आयडल पर्सन इज शांती ब्रह्म कुरेकर बाबा. किती पैसा दिला म्हणजे हे महात्मे पाहायला मिळतील. मानवाचा माणूस होणं ही काळाची गरज आहे. समाजामध्ये माणूस की जिव्हाळा प्रेम आपुलकी ही संपत चाललंय. गावोगावी 4-4, 5-5 तळाची बंगली झालीत माणसाची, पण त्या बंगलामध्ये राहणाऱ्या माणसाच्या मनाची उंची खालावली आहे. त्याकडे कधीतरी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. 10 बाय 10ची खोली असायची. कशी माणसं जगायची पूर्वी काही कळत नाही, पण फार आनंदाने जगायची. आज जिव्हाळा प्रेम आपुलकी संपत चालली आहे. सरपंच गावात तुमच्याकडे पैसा नसू द्या हो, माणसाकडे लाख नसू द्या, माणूस लाखात एक असला पाहिजे. माणूस लाखात एक असला पाहिजे. समजणारोच नाही. माणसे गळो पैसा येर माणूस माणूस ओरिजिनल असला पाहिजे. गावात श्रीमंत लोकांच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं. गावात विजयराव चांगलं योगदान आहे तुमचं. पंगत वगैरे अशी तुमची पंढरपूरला तिकडे मला कळालं इकडे. चांगली गोष्ट आहे. तुमचे समोरचे तुमचं काय ना देवानंद भाऊ. तेच म्हटलं देवानंद भाऊ चेहरा पाहिला आहे. तिकडे आले होते काल्याला सगळी मंडळी. चांगलं योगदान आहे विजयराव. उद्याचे महाराज तुमचे आहे ना. हो वा, चांगली गोष्ट आहे. तरुण मंडळीचं चांगलं सहकार्य आहे. मी सांगत होतो गावात श्रीमंत लोकांच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं विजयराव. गावात श्रीमंत लोकांच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं, पण गावात माणुसकीच्या यादीत पहिला नंबर लागेल का त्याकरता प्रयत्न करा. त्याकरता पैसा नसू द्या हो, माणूस लाखात एक असला पाहिजे. दुसऱ्याबद्दल आमच्या हृदयात अखंड सातत्याने प्रेमाची झरे वाहतील का. माणुसकी जिव्हाळा संपत चाललंय. साने गुरुजींनी सगळ्यांना शिकवलंय. खरा तो एकची धर्म लोकांचे बांध कोरावे. हे नाही शिकवलं आम्हाला. जगायला शिकवलं, जगायला शिकवलं. आयुष्याच्या सोबत धनानी भूमो पश्वश्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहेश चितायां परलोक मार्गे कर्मानु गच्छे जीव एका. विठ्ठल विठ्ठल. तुमचं कर्म तुमच्या सोबत येणार आहे. तुम्ही किती पैसा मिळवला हा सोबत येणार नाही आहे. म्हणून संत महात्मे सांगतात राम नाम ही आयुष्याच्या शेवटी येणार आहे. जितनी उंगलियां मोबाइल पर चलती है ना, उतनी उंगलियां मालों पर चलेगी तो भगवान मिल जाएगा, तो भगवान मिल जाएगा. म्हणून संत महात्मे सांगतात ना, तू ऐक नाग बाई राम नाम घेई, मानव देह जन्म मिळाला संसार काय. मानव देह जन्म मिळाला संसार काय. मानव देह जन्म मिळाला संसार काय. शिल पैसा
लावणे नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारापायी हरि नाम सुचत नाही हरि नाम सुचत नाही हरि नाम सुचत नाही हरि नाम सुचत नाही मला ह्या वाळक्या महाराजांची पावली खूप आवडली राव. हे जे वाळकी महाराज आहे ना अतिशय गोड आहे, अतिशय. थोडी कमी तब्येत आहे त्यांची पण मस्त आहे, अतिशय गोड आहे. ह्या भक्तिरंगात आम्हाला नाहून जाता येईल का? इथं नासा 8 दिवस आहे फक्त, पुन्हा नाही आहे, वर्षभर नाही. इथं येऊन काही भले अहंकारात बसत देत का? माझ्याकडं पैसा आणि प्रॉपर्टी ना अहंकार, कोण कुणाच्या आईच्या पोटात शिकून येत नाही. इथं येऊन काही असं बसत देत आणि तसंच मिळाला मग फोडीली गावारी ओडिली गोवरी. छान. काही काही लोक क्यू मिया रोती है तो सूरतच वैसी है. माणसाने सतेज बसलं पाहिजे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन इन द वर्ल्ड. सतेज राहिलं पाहिजे. विठाल विठाल. हे जीवन पुन्हा नाही आहे. पुनर्भार्या पुनर्मित्र पण न पुन्हा पुन्हा हा शरीर हा. हे शरीर पुन्हा पुन्हा नाही आहे. नरदेह दुर्लभ दाना नरदेह दुर्लभ दाना दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना वासुदेव मला वासुदेव वासुदेव मला वासुदेव वासुदेव मला वासुदेव वासुदेव मला महाराजांकरता एकदा जोरदार टाळी. जगनबा फार गोड आहे. प्रत्येक आमची 8 दिवसाला 15 दिवसाला भेट आहेच. परिसरात कुठेही इतकं कर्णमधुर आवाज आहे, गोड आवाज आहे, गोड स्वभाव आहे. आणि 7 त्यांची पोषक आहे. पाठ आहे ते वैयक्तिक कीर्तन आहे. कीर्तन करतात, चांगला आवाज आहे. म्हणून हे शरीर पुन्हा पुन्हा नाही, जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही आहे. म्हणून क्रांती आम्हाला या शरीरामध्ये करता येते. या शरीरामध्ये क्रांती. जोपर्यंत जगण्याची चिंता आणि मरणाची भीती जात नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही क्रांती करू शकत नाही. जगण्याची चिंता आणि मरणाची भीती निवृत्त झाली पाहिजे. संतांचं जीवन आहे. तुम्ही माऊली तुम्ही ड्रायव्हर ना का कंडक्टर? कंडक्टर साहेब तुम्ही कोरोनात मरणाला घाबरलेत का कोरोनाला घाबरले? कशाला? बोला बोला. मरणाला म्हणजे कोरोना झाला म्हणजे मरणार असं असं घाबरलेच ना. आम्ही किती साहेब किती कंबर ठासू ठासू सांगत असलो. अजो नित्यम शाश्वतोयम पुराणम नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे. किती कंबर ठासू ठासू जरी सांगत असेल, ड्रायव्हरने 120च्या स्पीडला जर ब्रेक दाबलं, आमची अवस्था काय होते आम्हाला विचारा. शरदराव, सगळ्यांना भीती आहे मरणाची. फक्त संतांचं जीवन आहे. तुका म्हणे वाहे मरणाचे भय किंवा हरीच्या दासा अगटे ते चिंता. साधूंना जगण्याची चिंता आणि मरणाची भीती नाही. आम्हा आम्हा हरीच्या दासा काही काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही नाही त्रैलोकी नाही त्रैलोकी मागे पुढे पुढे राम देव मागे
मागे पुढे. साधूंना जगण्याची चिंता आणि मरणाची भीती नाही आहे. कोरोनाच्या काळात बाबासाहेब महाराज जिंगळे, तुम्ही नाव ऐकून असाल, त्यांच्या ड्रायव्हरनी फोन केला, बाबा कीर्तनं बंद आहेत. मग कसं, लस वगैरे घेतली का? जगायचं असेल तर लस घ्या. त्यावेळेस सिंगळे दादांनी सांगितलं, भजनच बंद असेल, कीर्तनं बंद असेल तर जगायचं कशाला, कशाला जगायचं. त्यानंतर 3 दिवसांनी त्यांची डेट झाली. संतांनी मरणाला हसत हसत स्वीकारलं. बाबा महाराज सातारकर यांचे आजोबा दादा महाराज सातारकर पंढरपूरमध्ये कीर्तन चालू होतं, अभंग घेतला होता. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, हाती आला, वाड वेळ झाला, उभा पांडुरंग. सगळा समाज रडतोय. दादा महाराज आम्हाला सोडून जातात. त्यांचा आवाज कमी झाला. पायापाशी येऊन सगळा समाज रडतोय, आम्हाला सोडून जाऊ नका. त्यावेळेस दादा महाराज म्हटले, आत्ता जातो आणि पुन्हा येतो, फाटकं टाकतो आणि धडकं घेऊन येतो. तुका म्हणे हितची झाले, फाटके टाकून धडके आले. संतांनी मरणाला हसत हसत स्वीकारलं. तदनंतर बाबा महाराज सातारकर काही दिवसांनी कीर्तनं बंद झाली. बाबा महाराजांनी देखील प्राणाची आहुती दिली. भजनच बंद आहे, कीर्तन बंद आहे. रामकृष्ण हरी जर ऐकलं तर डोळ्यात पाणी यावं त्यांचं. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय, हरी जय जय राम. टाळी वाजवा, भजन करा, हरी जय असं म्हणायचं. ते मोठी गंमत आहे, मोठी गंमत आहे. गोड आहे, गोड आहे. जगण्याची चिंता आणि मरणाची भीती निवृत्त झाली, म्हणून मरणाला हसत हसत स्वीकारलं संतांनी. गुरुवर्य पाठात विनोदाने सांगायचे आठवलं म्हणून सांगतो. जगण्याची चिंता आणि मरणाची भीती निवृत्त व्हावी माणसाची. एका गावात 2 4 पायाच्या कुत्र्याचे भांडणं लागले. सरपंच, एका गावात 2 4 पायाच्या कुत्र्याचे भांडणं लागले. कुत्रे भांडणं करत 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 त्या विहिरीत जाऊन पडले. विहिरीत पडलेत ते कुत्रे, सडलेत आणि वर फुगून आले. बहुधा जे कुत्रे भांडण करतात ते सडतातच. सध्या तरी कुत्र्याचं बोलतोय. सगळं गाव परेशान झालं, पाणी प्यायला नाहीये. गोड विहिरीचं पाणी, सगळं पाणी दूषित केलंय. कुत्र्यांनी पाणी दूषित करून टाकलंय. केवडा अत्तर, मोगरा, चोफला अत्तर, सगळी अत्तर विहिरीत सोडली. आता अभी तो सिर्फ फॉग चालू है. सगळी अत्तर, पाणी पवित्र होत नाहीये. भागवत वाचलं, धन्य भागवती वार्ता, प्रेत पीडा विनाशिनी, नाना प्रकारची साधनं केली, पाणी पवित्र होत नाहीये. एक जण म्हटला, इंद्रायणीचं जेल आणतो, पाणी पवित्र होईल. विहिरीत सोडलं, पाणी पवित्र होत नाही. एक जण म्हणला, नामचिंतनात ताकद आहे. दिवसभर पुरुष मंडळी, संध्याकाळी महिला मंडळ भजन सुरू केलंय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. पुरुष मंडळ खरा भजन जरा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. हा, रामकृष्ण हरी म्हणा फक्त. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. पाठीमागचे निवडणुकीला असा आवाज येतो का तुमचा? हा, येऊ द्या ना आवाज. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. पाठीमागचे रामकृष्ण हरी विठ्ठल. तर येऊ द्या ना आवाज, घडू द्या भजन, या निमित्ताने घडेल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. वा, म्हणून तुम्हाला आरक्षण आहे जास्त. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. पाठीमागचं बचत गट दिवाळीला गेलं नव्हते काय तुम्ही? येऊ द्या ना आवाज. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. वा, गोड. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. वा, जगनबुवा काय गाव गोड भजन करते. असं वाटतंय लता दिदींच्या द्वितीय पुण्यस्मरणाला यांचं भजन ठेवावं की काय. गोड भजन केलं, रात्रभर दिवसभर भजन केलं. पाणी पवित्र होत नाही आहे. सगळं गाव परेशान आहे. सरपंच, त्या गावात मी अचानक गेलो. बऱ्याचशा गावात शरदराव मी अचानकच जातो. सरपंच भेटले. का हो सरपंच, नाराज दिसताय? महाराज, गावाला पाणी नाही प्यायला. म्हटलं नेमकं झालं तरी काय? महाराज, पाणी दूषित झालंय. पाणी पवित्र होण्याकरता आम्ही भागवत ठेवलं, नाना प्रकारची साधनं केली, नामघोष केला.
नामघोषाचा वारा केला, पाणी पवित्र होत नाहीये. म्हटलं पाणी दूषित कशामुळे झालं? म्हणे महाराज त्या विहिरीत 2 कुत्रे पडले. म्हणलं त्या विहिरीतले 2 कुत्रे काढले का? म्हणे नाही. आता मला सांगा सरपंच साहेब, किती भागवत वाचलं, किती नाम जप केला, जोपर्यंत त्या विहिरीतले 2 सडके कुत्रे काढत नाही तोपर्यंत पाणी पवित्र होऊ शकत नाही. तद्वत हृदयातील चिंता आणि भीती नावाचे 2 सडके कुत्रे काढत नाही ना, तोपर्यंत क्रांती करू शकत नाही. तोपर्यंत हृदयातील चिंता आणि भीती नावाचे 2 सडके कुत्रे निवृत्त होणं गरजेचं आहे. हे संतांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आरत्या कुणाच्या पण होत नाही. आज एखादं पेताड तरी म्हणतं का जय देव जय देव जय टाटा बिर्ला, पैशाच्या बाबतीत एकटाच उरला जय देव जय देव, असं नाही म्हणत. आरत्या त्यांच्याच होतात. जाळोनी संसार बैसलो अंगणी, त्यांच्या आरत्या होतात. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य, धर्म केला धर्म केला, हरिभजनी हे ढवळीले जग ढवळीले जग. हे संतांनी हे ऐकणारी सगळी दर्दी बरं आचू लागरोचं नाही, गळो आचू लागरोचं, गळो गोड आहे गोड आहे. संसाराच्या नावाने शून्य घातलं संतांनी, म्हणून त्यांच्या जीवनात त्यांच्या आरत्या झाल्यात. ही संतांच्या जीवनातली क्रांती आहे. तुकोबरांच्या जीवनातली खरी क्रांती काय असेल तर त्यांनी त्यांच्या जीवनातली एरझार संपवली. अभंगाचं 2रं चरण. त्यांची सरली एरझार त्यांची सरली एरझार त्यांची सरली फार गोड. ज्याच्या कीर्तनातले गायक वादक चांगले त्याचं कीर्तन चांगलं, ज्याच्या शेतातली बैल चांगली त्याची शेती चांगली, ज्याचे गुरुजी चांगले त्याचे विद्यार्थी चांगले, ज्याच्या घरातली बाई चांगली त्याचं घर चांगलं, ज्याच्या कीर्तनातले गायक वादक चांगले त्याचं कीर्तन चांगलं. अतिशय दर्दी आहे, गोड आहे. त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. संतांनी एरझार संपवली. महाराज एरझार म्हणजे तरी काय? पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं ही एरझार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलु दुस्तारे कृपया पाडे पाहे मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमतीम. संतांनी एरझार संपवली. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं ही एरझार आहे. पण एरझार या शरीरामध्ये संपवता येते. तैसे येणे शरीरे शरीरा येणं सरे, किंबहुना एरझारे चिरा पडे. एरझार तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने मरतच नाही, तुम्ही आम्ही मरत नाही. तुमच्या माझ्या जीवनाचं ट्रान्सफरण होतं. अंतकरणातल्या वासनाला जोपर्यंत तिलांजली देत नाही ना, अंतकरणातल्या वासना निवृत्त करत नाही ना, जोपर्यंत अंतकरणातल्या वासना विच्छेद करत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही मरतच नाही. तोपर्यंत संतांनी हे तर केलं.
येरझार संपवली. नाथ महाराज माहिती आहे तुम्हाला? माऊली माहीत आहे? नाथ महाराज माहीत असतील. हां, जवळच आहे आपल्याला, 100-120 किलोमीटर असेल पैठण. नाथांनी याचं कारण काय माहिती आहे? संतांनी येरझार संपवली याचं कारण, संत महात्मे ठरवलं तेव्हा जन्माला येतात आणि हवं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन जातात. म्हणून संतांनी येरझार संपवली. खरं तर जीवनयात्रेचा गौरव होणं ही मानवी जीवनाची सफलता आहे. त्याकरता प्रयत्न करावे. संतांनी येरझार संपवली. आठवलं म्हणून सांगेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी षष्टीला देह ठेवला, शुद्ध प्रतिपदेला सगळा समाज एकत्रित झाला. नाथ महाराज गेले, सगळा समाज एकत्रित झाला. नाथ महाराजांना भावकीतले 2-4 जण त्यांनी खांदा दिला. सखाराम पंत, गोविंदराव हे 2-4 जण पंत आलेत, नाथांना खांदा दिला. नाथ महाराजांना घेऊन चालले. एकमेकाला चिमटा घेतात. करे तात्या, अय पंत, आयुष्यभर भजन केलं पण आपल्याला कधी व्हॅल्यू नाही दिली राव. पण शेवटी आपल्याच खांद्यावर चाललं की नाही? आपल्याच खांद्यावर. नाथ महाराज त्या तिरडीहून उठून बसले. पंत, पंत, इथले नाही बरं का, पंत खाली ठेवा खाली. नाथ महाराज तिरडीहून उठून बसले. चालत वाड्यात गेलेत. 1 वर्ष नाथ महाराज राहिलेत. पुन्हा शुद्ध प्रतिपदेला षष्टीला पुन्हा नाथांनी देह ठेवला. सगळीकडे कळवण्यात आलं, नाथ महाराज गेलेत. खांदा देण्याकरता हे 2-4 जण म्हणे, ऐ काही बोलायचं नाही बरं, उठून बसू देत बाबा, काही बोलायचं नाही. नाथांना घेऊन चालले. विजयराव, राम बोलो भाई, नाथांना घेऊन जात आहेत. आता ते नाही राहिलं. हे राम तू अंतर्यामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारों धाम. हे राम रघुपति राघव राजा राम पतित पावन, सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान रघुपती राघव. आता ते स्वर्गरथ आला ना, त्यात चालू असतं बघा. नाथ महाराजांना घेऊन चाललेत. राम बोलो भाई. एका मुलीचं लग्न झालेलं होतं. ती मायमाऊली आपल्या पोरीला वाट लावत होती. तेवढ्यात नाथ महाराजांची अंतयात्रा चालली. तेवढ्यात तिच्या मनात आलं, बाई माया पोरीला वाट लावायचं, आजच नाथाला मरायचं होतं का? नाथ महाराज म्हणतात, पंत, आपण तर काहीच बोललो नाही ना. पंत ठेवा खाली. पुन्हा चालत वाड्यात जात आहेत. पुन्हा 1 वर्ष नाथ महाराज राहिले. शुद्ध प्रतिपदेला षष्टीला नाथ महाराज चालत गोदावरी पात्रात जातात आणि स्वतः नाथ महाराज जलसमाधी घेतात. ती षष्टी आता आली बघा. संत महात्मे ठरवलं तेव्हा जन्माला येतात आणि ठरवलं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन जातात. रामकृष्ण परमहंस भजन करायचे. भजन करता घरी बायकोच्या हातचे भजे खायला जायचे. नवलच आहे, पण त्या पाठीमागचा रिझन असा होता की ज्या दिवशी मी भजे खायला येणार नाही त्या दिवशी माझा शेवट असेल. भजे आवडायचे त्यांना बायकोच्या हातचे. आता भजे माणसाला आवडत नाही. आता हॉटेलीतले भजे आवडतात, कारण हॉटेलीतले ज्यांनी बनवलेले असतात ते त्यांनी आंघोळ न करता बनवलेले असतात, म्हणून जरा खूपच चांगले लागतात. जगनबुवा द्यायचा बायकोलाच गुळ द्यायचा, घ्यायचं चांगलं खाऊन. बायकोला गोड बोललं पाहिजे, बायकांना चांगलं बोललं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे. कधी माणसं बोलताना का स्वतःच्या पोराला बोलताना, हे बैला तुला कळत नाही का, हे काम कर. अरे बैला काय म्हणतात त्याला, प्रेमाची भाषा वापरा ना. अरे हे गोमातेच्या पुत्रा. आता फोडून सांगायचं का? जरा माझे विनोद हे उंचीचे असतात सरपंच, जरा उंचीचे शब्द कळले पाहिजे. एक प्रतिष्ठित माणूस, त्याचा हितचिंतक शत्रू होता, त्याच्याजवळ गेला. अरे म्हणे माझं फार डोकं दुखतं, काही उपाय सांग. त्यावेळेस त्याचा तो हितचिंतक शत्रू म्हणला, गाढवाचं पाय पड, तुझं डोकं बरं होऊन जाईल. हा म्हणला, कर पाय पुढं. विठ्ठल आणखी सोपं सांगू. प्रवास चालू होता एस टीमध्ये. एक सद्ग्रस्त एक मुलगी मोबाईलमध्ये व्यस्त होती आणि तिच्याजवळ तो येऊन म्हटला, अगं ताई मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, हा मोबाईल तुझा प्रवास एक दिवस फार दूर घेऊन जाईल. तिला खूप आनंद वाटला. माझ्या जीवनाचा प्रवास? अगं तुझ्या जीवनाचा प्रवास हा मोबाईल खूप दूर घेऊन जाईल. ती म्हणे, हो. नाही दळभद्रे तो फाटा जाऊन 4 किलोमीटर झाले, उतर.
विठ्ठल विठ्ठल. संतांनी येरझार संपवली. येरझार हे शरीर येरझार संपवण्याकरता मिळालेलं आहे. तुम्ही म्हणता महाराज या शरीरामध्ये हो, या शरीरामध्ये आम्ही प्रापंचिक माणसं कसं शक्य आहे, कसं शक्य आहे? प्रपंचात राहत असताना कसं राहा माहिती आहे? नाथ महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. त्यांचं जीवन माहिती आहे. पक्षी जसं राहतात ना तसं संसारात राहिलं पाहिजे. नारळ नारळ माहिती आहे, ओझरकर नारळ माहिती आहे, नारळ असं वाळलेलं नारळ माहिती आहे. त्यात आतमध्ये कवटी असते, कवटी कवटी. त्या कवटीच्या आत खोबळा असतो, खोबळा खोबळा असतो की नाही? असतो असतो. तो खोबळा त्या कवटीला चिटकलेला असतो का हो? हां हां, नाही नाही नाही. मग त्यात खोबळा नसतो का? असतो असतो. पण तो खोबळा त्या कवटीला चिटकतो का? नाही नाही. मग तसं संसारात राहा, तसं संसारात राहा. घर बंगला सगळं उपभोगा, पण त्याला चिटकू नका, चिटकू नका, चिटकू नका. साहेब चिकू माहिती आहे? चिकू चिकू. तुम्ही नाही चिकू, चिकू 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 माहीत आहे? माहीत आहे. त्या चिकूत बी असतं बघा, बी. हां बी बी असतं साहेब, बी असतं. ते बी त्या चिकूच्या आतमध्ये असतं की नाही? असतं असतं. ते चिटकलेलं असतं? नाही नाही नाही. मग त्यात नाही का? ते आहे आहे, पण ते चिटकत नाही. त्या बियासारखं राहा संसारात राहत असताना. संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे. गोड प्रमाण दिलं. संसारी असावे असोनी नसावे. फार सुंदर, फार सुंदर. असलं पाहिजे पण त्यात नसलंही पाहिजे, हे आम्हाला शिकायला मिळतंय. त्या चिक्कू ते उदाहरणातून आम्हाला. शेळी, शेळी माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे, शेळी माहिती आहे. शेळी पाणी कसं पिती? तलावात गेल्यानंतर तलावात जाऊन पेती का तलावाच्या बाहेर राहून पेती? किती 50 फूट लांबवरूनच ना? नाही नाही. किती हां असं खडक पाहणार, खडक खडक माहीत आहे? खडक, खडकावरती 2 गुडघे टेकवणार, हलगत असं पाणी पिणार, हलगत असं. बाकीच्या येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी तसंच स्वच्छ ठेवणार. तसं शेळीसारखं राहा, तसं राहा संसारामध्ये. चिटकू नका फक्त. म्हैस माहिती आहे? म्हैस पाण्याच्या किती बाहेर राहून पाणी पिते ती? पाण्यात जाती. किती खोल पाण्यात जाते? पाण्यात जाती. घाण गर्दी, पुढून पाणी पिते, घाण गर्दी, सगळी घाण, सगळी घाण स्वतःचं अंग भरून टाकते. सगळं पाणी दूषित दूषित करून टाकते. येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी प्यायला राहत नाही, काही नाही. मला सांगायचं आहे काय, फक्त संसारात राहत असताना फक्त शेळीसारखं राहा, म्हशीसारखं राहू नका, म्हशीसारखं राहू नका. कीर्तनात एवढं जरी शिकले, महाराज म्हणले संसारात शेळीसारखं राहा, म्हशीसारखं राहू नका. विठ्ठल या येरझारला एक महात्मा कंटाळला. 12 वर्ष आईच्या उदरात राहिला. ब्राह्मणाची पोरं एक खेळायासी भ्याले, ते 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेरी आले. हा ते देखील या येरझारला कंटाळलेत म्हणून तर 12 वर्ष उदरात राहिले. महाराज आम्ही ग्राउंड लेवलची लोक. येरझार संपवता येते, या शरीरामध्ये संपवता येते ना. ती तुम्ही ठरवलं. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती देवची मनती होती तरिका. हा ठरवलं तर देव देखील होता येतं. एक जण तरुण माझ्या दर्शनाला आल्यानंतर त्याच्या खिशातला मोबाईल पडला. त्या मोबाईलवर फोटो होता, DP होता गौतमी पाटीलचा. म्हटलं का रे दादा, गौतमी पाटीलचा फोटो स्क्रीनला? म्हणे महाराज मी तिचा खूप फॅन आहे म्हणे.
म्हणलं करे येतोय फॅनची हवा तिला कधी लागणार आहे? तुला फोटो ठेवायचा स्क्रीनवरती ठेव ना भगवान बाबाचा, धनेश्वर बाबांचा फोटो, अरे भोलेनाथाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेव. जगायला ऊर्जा मिळेल, आम्हाला जगायला ऊर्जा मिळेल ना. हां, या छोट्या छोट्या गोष्टी. सकाळी उठल्या उठल्या बायकोला उठल्यानंतर म्हणा रामकृष्ण हरी जेवायला दे, रामकृष्ण हरी पाणी दे, रामकृष्ण हरी नाश्ता दे, रामकृष्ण हरी चल शेताला. अरे एक वेगळी ऊर्जा संप्रदाय ग्राउंड लेवलपर्यंत घराघरात पोहोचेल. म्हणा रामकृष्ण हरी, न कळत साधना घडेल, भजन घडेल. म्हणा रामकृष्ण हरी, संवाद करताना म्हणा रामकृष्ण हरी. पण हे उठल्या उठल्या रामकृष्ण हरी नाही, सकाळी उठल्या उठल्या अय तंबाखू कुठे रे. ही 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 सध्याची अवस्था आहे, ही सध्याची. छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला परमार्थ कसा पोहोचेल तुमच्या आमच्या कामामध्ये काम काय म्हणा राम राम, हे गायीला भव श्रम सुखाईल दुःखाचे. कामामध्ये काम काय म्हणा राम राम, सहज परमार्थ. इथं बसलात तुम्ही, सहज कानावरती भजन. मला तर खऱ्या अर्थाने वजर सरकटे आनंद वाटतोय. एवढी तरुण मंडळ मला बऱ्याचशा गावोगावी पाहायला नाही मिळत. तरुणांचा गौरव करावा लागेल. तुम्ही येतायत, आनंद वाटतोय. संत विचार तुम्हाला जगायला शिकवणार आहे, जगायला शिकवणार आहे. संतांचे विचार ते आम्हाला जगायला ऊर्जा देणार आहे, ऊर्जा देणार आहे. या इथं टाळ घ्या, नाचा, परिवर्तन झालं पाहिजे. हां, इथं काय टाळ घ्यायला लाज वाटते, इथं काय लाज वाटते. हां, तोंडात गोवा मावा टाकून टपरीसमोर 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याची टिंगलटवाळी करायला लाज नाही वाटत. इथं काय लाज वाटायची. कुणी दाढ्या वाढवल्या म्हणजे कुणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. हां, कुणी कोर वडला म्हणजे कुणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही राव. हां, एखादं घनदार जंगल आहे, धोधो पाऊस पडतोय, पण त्या जंगलामधून एखादी तरुण युवती येत असेल, तिच्या जर माय म्हणून पाय पडता येत असेल, तर परमार्थाचा पहिला टप्पा पार केलाय, तर परमार्थाचा पहिला टप्पा पार केलाय. कॉलेज आहे, कॉलेज समोर चौकात मुलं उभी आहेत, 4-5 पोरं तिथं उभी आहेत. 1-2 मुली तिथून जात असेल, त्यांना जर कुठं सुरक्षित वाटत असेल तर जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार आहे तुम्हाला मला, नाहीतर जय भवानी शिवाजी म्हणण्याचा अधिकार नाही. नाही अधिकार. त्यांचे विचारच जर आत्मसात होत नसेल तर जगता कशाला. रांझ्याचा पाटील उदाहरण माहिती आहे. हात पाय सिर कलम करून टाकले, गाढवावर बसून धिंड काढली. स्त्रियाविषयी धोरण, कला क्रीडा उद्योग व्यापार व्यवसाय धंद्यामध्ये कसं त्यांनी कावीज केलं हे आम्हाला शिकायला मिळतंय कीर्तनातून. कर्नाटकातला गोलकोंड्याचा राजा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रित केलं. या कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सगळं सैन्य घेऊन गोलकोंडा राजा तिकडे निघाले. कर्नाटकमध्ये जातायत, अर्धा प्रवास झाला, लाल लख माती पडलेली आहे, वाळवंट आहे, आणि पालखी थांबवल्या गेली. पालखी थांबवली. शिलेदाराला विचारलं पालखी का थांबवली. कुणीतरी भेटण्याकरता आलंय. पालखीतून उतरले, बाहेर येऊन बघताय तर गोलकोंड्याचा राजा. आम्ही तुम्हाला भेटण्याकरता कर्नाटकमध्ये येतोय ना, मग तुम्ही इथं कशाला आलात. त्यावेळेस तो गोलकोंड्याचा राजा म्हणतोय तुमचे चरणरज आमच्या मातीत लागण्या अगोदर ते माझ्या मस्तकाला लागावेत, म्हणून इथपर्यंत आलो. जातायत. कर्नाटकमध्ये गेल्यानंतर सकाळी स्नान वगैरे झालं. गोलकोंडा म्हणतोय ही शस्त्रशाळा, ही अस्त्रशाळा, ही घोडे, ही हत्ती, हे सगळं आमचं विश्व आहे. हे हत्ती हे बघताय तुम्ही, महाराष्ट्रात आहे का तुमच्याकडे हत्ती. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हटले आमच्या महाराष्ट्रात हत्ती नाही साहेब, पण एक माणूस हत्तीसारखा आहे, एक माणूस हत्तीसारखा आहे. हे शिकायला मिळतं. आहे एखादा सोबत आलेला, हा येसाजी कंक हत्तीसारखा आहे, खेळेल का आमच्या हत्ती सोबत मल्लयुद्ध का नाही. छत्रपती शिवाजी महाराज आसन टाकून बसले. त्या ठिकाणी दर्शन घेतलं येसाजी कंकने, आशीर्वादाची थाप पडली. उन्मत्त झालेला हत्ती, मदिरा पाजवलेली आहे, साखळ दंडाने बांधलेला हत्ती ज्यावेळेस सोडल्या जातोय रणांगणात, धावत येतोय तो हत्ती. आल्या सरशी येसाजी कंकला त्या ठिकाणी सोंडीत पकडलं, सर आकाशाच्या दिशेने फेकलं. वरती फेकल्यानंतर येसाजी कंकने मेणातली तलवार काढली आणि सब दिशे हत्तीच्या कशी जरा जोऱ्यात त्याच्या मानेवरती सोंडेवरती चालवली. कर्नाटकातला हत्ती पराजय झाला, महाराष्ट्रातल्या हत्तीचा विजय झाला.
गोळकोंड्याचा राजा स्वतःच्या गळातली हार काढून देतोय. हिऱ्याची माळ होती, मोत्याची माळ, घे घे कौतुकाची थाप म्हणून. येसाजी कंकम होतोय, येसाजी कंकम म्हणतोय, अरे आशीर्वादाची थाप, कौतुकाची थाप देणारा बाप अरे आमच्या समोर बसलाय. तुमच्या कौतुकाची आम्हाला गरज नाही, गरज नाही. एक एक येसाजी कंक सारखा मावळा या मातीत दिला ना. ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती हात टाकला तो व्यक्ती आपला केला, तो व्यक्ती आपला केला. आपण किती एखाद्याला 2 वर्ष एखाद्याच्या गाडीत उतरल्यानंतर त्याच्याच काड्या. एक माणूस आपलासा होत नाही राव. तुम्हालाही प्रश्न आहे आता कोणाला मतदान करावं, काहीच मिळ नाही कोणाचाच. कोणता झेंडा घेऊ हाती, हे की नाही प्रश्न आहे. तो माझा विषय नाही, तो माझा विषय नाही. तुम्हा आम्हाला जगायला ऊर्जा ती छत्रपतींनी दिली. म्हणून खऱ्या अर्थाने तरुण मंडळी विचार संतांचे आत्मसात करा. आणि आमच्या जीवनात आता चांगल्या प्रकारे तरुणांना राजे कळायला लागलेत, ज्ञानोबा कळायला लागलेत, भगवान बाबा कळतायत, वामन भाऊ आमच्या आताच्या तरुणांना चांगल्या प्रकारे कळतायत. त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. हेरझार संपवा, जीवनाची यात्रा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज सोपा काहीतरी उपाय सांगा, बाकी काही करू नका. फक्त देवाला हृदयात साठवा, हेरझार संपेल. गोड छान. देवाला हृदयात साठवा, हेरझार संपवल्याशिवाय राहणार नाही. महाराज देव तर हृदयातच आहे ना. ममे वंश जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टांद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. तुम्ही सांगता आत हरी बाहेर हरी अंतरी वसे पांडुरंग. तुम्ही सांगताय ना हर देश में तू हर भेष में तू तेरा नाम अनेक तू एक ही है. सागर से फटा बादल बन के बादल से उठा जल ही करके फिर नहर बना नदियाँ गहरी. तेरे भिन्न प्रकार तू एक ही है, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. एक एक तो देव सगळ्या ठिकाणी आहे. रमणते योगी रश्मीन किंवा सर्वा घटीराम प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण काम क्रोध लोभ याची निवृत्ती करा. काम क्रोध लोभ घातले बाहेरी अंतरी वसे पांडुरंग. कुणी कुणी साठवला धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. साठवला ना. दमा आणि करुंडीबाई गंगाखेड तालुक्यातील घडलेली घटना आहे. देव साठवला 80 वर्ष वारी केली. देवाला साकडं घातलं. आमच्यानंतर कुणीतरी वारी करायला हवंय. वंशाला कुलदीपक. घरी जातात स्वप्न पडलं मुलगा नाही मुलगी होणार. ती मुलगी झाली. ती दामा शेट्टीला सुपूर्त करा. त्या मुलीचं नाव जनाबाई. वा, ऐकणारी चांगली आहे, गोड आहे. साहेब जनाबाई वेळ माझा संपलेला आहे. जनाबाई दामा शेट्टीकडे सुपूर्त करतायत.
त्या जनाबाईचा अधिकार तुम्हाला माहित आहे. झाड लोट करी जनी केर भरे चक्रपाणी पाटी घेऊन या श्री नेऊन या टाकी दुरी. जनाबाई दळण कांडण करावं जनाबाईने आणि जनाबाईंनी म्हणावं कान्हाई कानाई 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 हे कान्हाई कानाई 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 कान्हाई दळीन मी कली कान्हाई दळीन मी विटेवरच्या मालकाने जनाई हे जनाई 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 विटेवरच्या मालकाने यावं. एक टाळ विटेवरच्या मालकाने म्हणावं जनाबाई अगं मी दळण कांडण करू लागतोय. जनाबाईने म्हणावं दळण्याचं शास्त्र तुला माहित आहे का रे. एक काम कर तू जात फिरव मी जात्याच्या मुखात दाणे भरते. विटेवरच्या मालकाने म्हणावं जने काहीतरी म्हण. एक टाळ जनाबाई जात्याच्या मुखात दाणे भरते. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही विठ्ठला जनाबाईंनी जे अभंग गायलेत विटेवरचा मालक ते अभंग लिहून काढतोय. जनाबाईंनी कुठले अभंग गायले ते अभंग लिहून काढले. विटेवर गेल्यात ज्ञानोबराय पाहतायत कुठले अभंग लिहितायत. अभंग बघितला पहिला अभंग होता धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा देवाला हृदयात साठवा. रोज म्हणत चला त्याचं स्मरण होऊ द्या. धनेश्वराचं रोज स्मरण होऊ द्या. रोज म्हणा हर पल तुम्हारी याद आती रहे राघव आती रहे तेरी छवि मन को लुभाती रहे हर पल तुम्हारी याद आती रहे राघव फूल और कलियों में तेरी खुशी हो बुलबुल की गीतों में तेरी हसी हो. देवाला हृदयात साठवा. हे जार संपेल एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या. वा पाठीमागचे घ्या जरा 2 मिनिटं हातवर. 2 मिनिटं सगळ्यांनी भजन करूया. चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी ओ पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय मली पंढरी मधुमली पंढरी पांडुरंग हरी ओ पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय थांबवा. एक सपना पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना हर हाथ को हम पार करेंगे देखे कार्य जमाना हम है तेरे बुलाए चलवा दिखाए बिखरे न दिखा तेरा नाम बनाए वंदे तुम्हारे राम प्राण से प्यारा है प्राण से प्यारा है अवध पूरी का राम बनाए वंदे बनाए वंदे
पूर्ण घरात एकच आवाज होता, हर घर में एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा। हनुमान का नारा, रामदूत हनुमान का नारा सारे जग में गूंजेगा, जय श्री राम। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा। चढ़ गया भगवा रंग रंग मुझे चढ़ गया भगवा रंग, रंग रंग मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, सला उठारे मुसला भगवान का संभल चल जा। मराठाच पार छापा पडतो या ठाण्यावाग्याचा, या मराठाच पार छापा पडतो या ठाण्यावाग्याचा, दुष्ट या मराठाच पार छापा पडतो या ठाण्यावाग्याचा, दुष्ट या मराठाच पार चालू तलवारीची धार, मराठ्याच पार चालू तलवारीची धार, मराठ्याच पार चालू तलवारीची धार, रामाच्या रागाला जिथं घुसतंय या मराठ्याच पार, वापरतो या धान्य मागता, जिथं घुसतंय या मराठ्याच पार, काय वाजत गाजत वाजत गाजत माझ्या भोलेनाथाचा बाई सोहळा गाजत, दादा बाई सोहळा गाजत, गणेश्वराचा बाया सोहळा गाजत,
फोटो काढायचं बरं फोटो कुठचं गाणं हां याडी तारो मूर्तीवाणी वा वा शरदराव 2000 रुपये बक्षीस दिलं वा क्या बात आहे अंतकरण मोठं आहे शरदरावांचं वा कोणत्या गाण्यावर जिथं घुसता या बरं वा छापा पडतो या गोड आहे आमच्या दादांची इच्छा आहे आई तुझ्या मूर्तीवाणी याडी तारो मूर्ती सरी वा मागच्या वर्षी म्हणलो होतो का मी म्हणले होते वा त्यांची इच्छा आहे म्हणतो त्यांच्यासाठी शॉर्टकट वेळ झाला आहे पण आता म्हणूयात आहे की नाही साहेब चालेल स्वर द्या थोडंसं याडी तारो मूर्ती सरी सारी जगे में मूर्ति छेनी याडी तारो मूर्ति सरी सारी जगे में मूर्ति छेनी अनमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकारो फिटवाळू कोणी अनमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकारो फिटवाळू कोणी नादानपणे मगोदे मतार हे तो जवताना अमृतो सरी कयाडी पराई तुपाना तारे ये उपकारे रो आसु तोड जगे मिछेनी अनमोल जन्म दिनी गयाडी तार उपकारो फिटवाळू कोणी अनमोल जन्म दिनी गयाडी तार उपकारो फिटवाळू कोणी शाळे माहिती आऊ जन्म शाळे माहिती आऊ जन्म वाट तू देखती मार घळो तारो प्रेम याडी हा परंपार हृद आवच तार आसु दैवत जगे मिछेनी अनमोल जन्म दिनी गयाडी तर उपकारो फिटवाळू कोणी अनमोल जन्म दिनी गयाडी तर उपकारो फिटवाळू कोणी उपकारो फिटवाळू कोणी वा अतिशय गोड जगदीशराव वा सिस्टमही गोड आहे स्वभावही गोड आहे 500 रुपये बक्षीस त्यांनी दिलं वा आणखी बक्षीस मला चालते पैसे कळतात मला आणि मला आवडतात पैसे वा फार आवडतात पैसे जगदीशरावांनी मागच्याही वर्षी बक्षीस दिलं होतं त्यांना माहीत आहे मराठीत तर कोणी पण गातं पण त्यांच्या भाषेत त्यांच्या लँग्वेजमध्ये गाणं एवढं कठीण आहे जरा पण गोड आहे ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आहे पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे सगळ्यात श्रीमंत माय गेल्यानंतर फूल कभी दो बार नहीं खिलते जन्म कभी दो बार नहीं मिलते मिलने को तो हजारों लोग मिल जाते हैं लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते त्या दोन देवांना सांभाळा माय गेल्यानंतर मग माणसं म्हणतात कुठं गेली माझी आई मला करमत नाही कुठं गेली माझी आई मला करमत नाही हे नाग आई मला झोप येत नाही 9 महिने गर्भात ठेविले
बोट धरून मला चालविले, रडू आले आई पोर गाईल गाई, अगय ना गाई अगय ना गाई, मला झोप येत नाही, मला झोप येत नाही. बाप म्हणजे बी काही सामान्य नाही. काल परवाच मी बाप कष्टाची काबाडी हे गायलं, इंस्टावर 8 लाख लोकांनी पाहिलं 2 दिवसात. बाप म्हणजे काही सामान्य नाही बरं. एक कडवं म्हणतो फक्त, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप झुरतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना देऊन कांड उसाच चाटतो या. खम्मीस खवास फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जत्रेत फिरायचा, उधार पादार कपडे पोरांना आणायचा, कपडे पोरांना आणायचा. झालं, माझ्याकडे वेळ नाही आता, कधी राहिलं तर बघू नंतर. नाही आता बस, बघू नंतर कधी. शरदराव तुमचं प्रेम आहे, पण आता काय. खरं तर शरदराव आपल्या गावातील एक व्यक्ती जरी परमार्थ करता त्या वाटचालीनं तो येतोय. एक जरी परमार्थिक झाला, एका जणाने जरी माळ घातली तरी आपला सप्ताह साफल्य झाला असं आम्हाला म्हणता येईल ना. नक्की म्हणता येईल. वा, माळ घातली, ती पण माझ्या गळ्यातली. त्यांनी सांगितलं आता मरुस्तोवर काढणार नाही. माझी माळ आहे ती काढायची नाही, आणि त्यांनी सांगितलं मी नाही काढणार महाराज. ही किती मोठं परिवर्तन आहे सप्ताहाचं, किती मोठं परिवर्तन आहे. नाही तर बरेच सप्त्यात घालते ना हप्त्यात काढते, तसेही भेट देत. पण तरुणांनो तुम्हाला भीक मागतो. इथं बरीचशी बसलेली तरुण मंडळी असेल, तुम्हाला भीक मागतो मी. आळंदी पंढरीची एकदा वारी करा, व्यसनाचा त्याग करा, व्यसनाचा त्याग करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, माळ घाला. मरायच्या अगोदर घाला फक्त, एवढी विनंती आहे. सोन्यासारखं जीवन पवित्र करून घ्या. मेल्यानंतर लोकांनी तुळशीचं पान तोंडात कोंबण्यापेक्षा जिवंतपणी माळी घाला, आयुष्याचं सोनं करून घ्या. भगवान बाबा, वामन भाऊ हे आम्हाला जगायला शिकवतात, संतांचे विचार आम्हाला जगायला शिकवतात. अतिशय गोड अशा प्रकारचा उत्सव आपण या ठिकाणी वजर सरकटेकर नजर लागेल असा सोहळा करत आहात. सगळी कमिटी मंडळ ही साहेब, सगळी मंडळी, सगळ्या कमिटीला धन्यवाद देतो. फार गोड नियोजन करतायत. गायक वादक सगळी मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. सिस्टम अतिशय लाजवाब, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड सुंदर हे सगळं आम्ही बोलतोय गातोय हे त्यांच्यामुळे. अतिशय गोड सिस्टम आहे. आपणासे वंदन, सगळ्यांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. फकीराने आहे ते सदा कर चले, खुश रहो वजर सरकटे वालो दुआ कर चले. आमचे वजर तिकडले केंद्रीय पोकळीचे दाजी वगैरे आले असतील, बसले असतील पाठीमागं. बरीचशी मंडळी आहे आता ती मागं बसली असेल, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.